नमस्कार मित्रांनो, आपण आज फुल मार्केटला आलेलो आहे। पुण्यामध्ये फुल मार्केट, पुणे जिल्ह्यातून पूर्ण इथे फुले येतात शेतकऱ्यांची, आणि इथून छोटे छोटे दुकानवाले, हाराचे दुकानवाले इथून घेऊन जातात, आणि डेकोरेशनवाले इथून घेऊन जातात। तर चॅनलला जर आवडला, व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला थोडं आपण माहिती घेऊया याची। नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण। आज आपण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाला फुल मार्केटला आलेलो। फुल बाजार हा गुलटेकडीत मार्केट यार्डच्या शेजारी मोठा फुलांचा व्यापार होतो। इथे शेतकरी इथे शेतीतला तयार माल इथे आणून देतात, विकतात, आणि हे व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांना इथे विकतात। इथे फुलांचा बाजार किलोमध्ये होतो। झेंडू इथं 10 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत किलोपर्यंत आपल्याला झेंडू मिळतो। इथे सजावटीची फुलं मिळतात, आणि इथं किलोमध्ये आपल्याला फुलं स्वस्तामध्ये मिळतात। आपण जर व्यावसायिक असाल तर आपण इथून फुलं घेऊ शकता किलोमध्ये। तुम्हाला जर हार बनवायचा आवड असेल तरी तुम्ही इथून किलोमधनं ही फुलं घेऊ शकता। खूप स्वस्तामध्ये फुलं मिळतात। हे बघा, अशा बकेटमध्ये असतात ताजी ताजी फुलं, आणि हा बाजार 7 दिवस चालू असतो। 7 दिवस हे फुलांचा बाजार चालू असतो। सणाला इथे खूप गर्दी असते, म्हणजे उदाहरणार्थ गौरी गणपती, दसरा, दिवाळी, प्रत्येक सणाला या ठिकाणी खूप गर्दी असते। आणि आपण डेली घरी जर हार बनवता आवड असेल तर इथून आपण मोठ्या प्रमाणात फुलं घेऊ शकतो। किंवा आपण डेकोरेटर असाल, सजावटीची काम करत असाल तर तुम्ही इथून ताजी ताजी फुलं घेऊ शकता। इथे बघा, तुम्ही घरात आपण हारांची पण फुले इथे मिळतात, आणि सजावटींची पण फुले सगळे प्रकारची तुम्हाला फुले इथे मिळतात। मित्रांनो, जर आपल्याला फुलांचा बाजार आवडला असेल तर हे व्हिडिओ मित्रांना शेअर करा। मला परत एकदा पत्ता सांगतो, गुलटेकडी मार्केट यार्ड, फुलांचा बाजार। इथे बघू शकता तुम्ही शोभेची फुलं बघा। आपण जे लग्न सराई, पूजेच्यासाठी, घर सजवण्यासाठी, किंवा लग्न मंडप सजावण्यासाठी, गाडी सजवण्यासाठी ती फुलं वापरतो, त्या फुलांची इथे मोठ्या प्रमाणात विक्री होते। तर मित्रांनो, जर तुम्हाला आपल्याला फुलांचा व्यवसाय करायचा नवी इच्छा असेल तर तुम्ही इथे आवर्जून या बाजाराला भेट द्या। किंवा तुम्हाला हार करण्याची आवड असेल, किंवा हाराचा व्यवसाय जर नवीन करायचा असेल तर तुम्ही या बाजाराला अवश्य भेट द्या। आणि हा बाजार ही मार्केट, फुल मार्केट 7 दिवस चालू असते। इथे फुलांच्या गड्ड्या 10 रुपये, 50 रुपये पूर्ण गड्डी, एका गड्डीमध्ये 10 गुलाबांचे सेट असतो। इथे तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात गुलाबाची फुलं पण बघायला मिळतात। शोची हे सगळे फुले। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असे मार्केट विषयी भरपूर होलसेल मार्केट विषयी आपल्याला 10-12 व्हिडिओ बघायला मिळतील, ते पण तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओच्या आय बटनवर, उजव्या साईडला आय बटनवरती पुणे शहरातील विविध मार्केटचे तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली, ती पण बघू शकता। किंवा व्हिडिओच्या एंडिंगला एक व्यावसायिक व्हिडिओ तुम्हाला दिले जाईल, ते पण तुम्ही पाहू शकता। आपण आलेलो आहे आता फुल मार्केट, त्याच्यात डेकोरेशनची फुलं, डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईनची फुलं मिळतात डेकोरेशन शोची। तिथं आहे, व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा। हे बघा, विदेशी प्रकारची फुले, तुम्हाला शोभेची वस्तू, एक
हे पर पीस प्रमाणे इथे तुम्हाला ही बाहेरच्या देशातली फुले पण आपल्याला पर पीस प्रमाणे मिळतात किंवा गड्डी प्रमाणे मिळतात. हे शोची फुले बघा, शोचं डिझाईन आपण जे लग्न सराईमध्ये लाइटिंग फुलांचे डेकोरेशन बघतो ते सगळे इथूनच फुलं घेतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय करणार असाल तुम्ही ह्या ठिकाणाला आवर्जून भेट द्या, फुल मार्केटला भेट द्या. खूप स्वस्तापर्यंत हे येतात. आणि गौरी गणपतीसाठी आपण इथून किलोमध्ये फुलं घेऊ शकता आणि घरी आपण ही फुलं हार बनवू शकता. याच्यामध्ये तुमचे 4 रुपये वाचतील. हे पाहू शकता फुलांची सूर्यफूल, विविध प्रकारच्या जातीचे गुलाबाची फुले, सजावटीचे साहित्य. दुसरं तुम्हाला इथे इंटर डेकोरेटर साठी जे पंच लागते त्याची पण दुकाने. तुम्हाला इंटर डेकोरेटर म्हणजे फुलांना सजवण्यासाठी इथे तुम्हाला अशी दुकाने पण मिळतील. तुम्हाला तिथं सगळे साहित्य मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय होणार असाल किंवा व्यवसाय करायची कल्पना जरी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. ती दुकानांना पण तुम्ही भेट देऊ शकता, ते पण बघू शकता. बघा ही झेंडू 20 रुपये ते 50 रुपयेपर्यंतचे तुम्हाला किलोमध्ये झेंडू इथे मिळतात. इथं झेंडूची अशी कॅरेट तुम्ही घेऊ शकता. किंवा हे बुके बनवायची सेट पण इथे तुम्हाला मिळतो. सगळं मटेरियल, बुके बनवायचे मटेरियल पण तुम्हाला इथं फ्लावर डेकोरेटरचे भरपूर इथं दुकान आहे. आणि हा बाजार सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाजार चालू असतो. मित्रांनो, व्हिडिओचे शेवट एंडिंगला 2 आपल्याला व्यावसायिक व्हिडिओ दिले जातील, ते पण तुम्ही पाहू शकता. प्रसिद्ध होलसेल मार्केट आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. आणि किंवा व्हिडिओच्या आय बटनवर म्हणजे व्हिडिओच्या उजव्या साईडला आय बटनवरती व्यावसायिक होलसेल मार्केटचे प्लेलिस्ट दिलेली आहे कोणी शाळेतली, ते पण आपण चेकआउट करू शकतो, ते पण तुम्ही पाहू शकता. एकदा तुम्ही फुल मार्केटला भेट द्या. आणि इथले फक्त इथे भाव जसं मार्केट सणवार असेल ते इथे फुलांचे भाव चढे असतात, ते लक्षात ठेवा. दररोज भाव बदलतो, भाव फुलांचा दररोज एकसारखा भाव नसतो. इथं हार पण तुम्ही गजऱ्यांचे पण तुम्हाला इथं शेकड्याने गजरे घ्यायला लागतात. हे शेकड्यांचे गच्चे तुम्हाला इथं शेकड्याने घ्यायला लागतात. गुलाबांचे गड्डे मिळतात तुम्हाला. गुलाबाच्या गड्डीप्रमाणे तुम्हाला गेला एका गड्डीमध्ये 10 गुलाब असतात. आणि फुले आपल्याला अस्टर, झेंडू हे किलोच्या प्रमाणे तुम्हाला आपल्याला इथे मिळतात, घ्यायला लागतात. मित्रांनो, तुम्हाला फुल मार्केट माहित होतं का? कमेंट्स करून सांगा. किंवा फुल मार्केट विषयी तुम्हाला माहिती कशी वाटली हे पण कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला, तर हे पण कमेंट्स करून सांगा. हे पाहू शकता फुलांचे सगळे मोठा व्यापार होतो इथे. आता महाराष्ट्रातून शेतकरी इथे फुले घेऊन येतात. आणि इथं बघा तुम्ही आता श्रावणांच्या इथं बघा नारळाची केळीची पाने पण आपल्याला इथे तयार पूजेसाठी केळीची फुंटे पण इथं मिळतात. एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं फुलांविषयी, सजावटीविषयी सगळे विषय तुम्हाला एकाच. गणपतीच्या दुर्व्याची गड्डी इथे ही गड्डी 10 रुपयाला. आपण 10 दिवस वापरू शकतो. ही पूर्ण गड्डी 10 रुपयाला. ही बेलाची पाने, आंब्याची ढाळे, मला सर्व प्रकारच्या फुलांविषयी तुम्हाला इथे सगळे गणपतीचे कमळ सगळं तुम्हाला इथे मिळेल रेडीमेड. मित्रांनो, आपण एकदा फुल बाजाराला आवर्जून भेट द्या.
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. चाफ्याचं पॅकेट गजऱ्याची तुम्हाला इथे शेकड्याने गजरा घ्यायला लागतो. शेकडा म्हणजे एका शेकड्यामध्ये 100 गजरे एकाच वेळेला घ्यायला लागतात. सुट्टे इत्यादी गजरे मिळत नाही. इथे दसऱ्याला फुल गर्दी असते. दिवाळी, दसरा, गौरी गणपतीला खूप गर्दी असते इथं तर लोक. आणि इथे हारवाले सगळे पुण्यात शहरातले हारवाले इथून फुले घेऊन जातात. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.